लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी श्रीनगरमध्ये दाखल। बांदीपुरात एका दहशतवाद्याला कंठस्नान। पहलगाममध्ये सर्वात मोठं सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्याचा सैन्य दलाकडून पहिला बदला। स्थानिक दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुडीच्या घरात स्फोट। सैन्य दलाच्या कारवाईत संशयास्पद वस्तू सापडल्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत घेणार बदला। आठवडाभरात किंवा 15 दिवसात पाकिस्तानवर होणार हल्ला। माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा अंदाज। दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात क्रोध। सरकारकडून अपेक्षा आहेत पूर्ण होतील। सरसंघचालकांचं सूचक वक्तव्य। भारताकडून सिंधू जलवाटप कराराला स्थगिती। पाकिस्तानच्या जलसंपत्ती मंत्रालयाच्या सचिवांना पाठवलं पत्र। राज अमित शहांकडून सिंधू जलवाटप कराराबाबत महत्त्वाची बैठक। काँग्रेस नेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यातील जखमींची घेणार भेट। पहलगामला जाऊन स्थानिक काश्मीरींशी संवाद साधण्याची शक्यता। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधून 520 पर्यटक महाराष्ट्रात परतले, तर देशभरातून गेलेल्या 10,090 प्रवाशांनी श्रीनगर सोडलं। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात सर्वात मोठी सर्जिकल स्ट्राईक। 2000 नक्षलवाद्यांना 20,000 पोलिसांनी घेरलं। 2 दिवसांपासून हेलिकॉप्टरमधून गोळीबार। अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश। सांगलीच्या जतमधील एका आश्रमशाळेतील 6 मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरण दडपलं जात असल्याचा पालकांचा आरोप। पोलीस कारवाईची मागणी। मुंबईतील ब्रिटिशकालीन एलिफंटस्टन पूल आजपासून 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद। पाडकामासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय। कोल्हापूर शहरासह शाहूवाडी, कागल, पन्हाळा, इचलकरंजीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। सलग 3 दिवस पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। शेती पिकाचं मात्र नुकसान।